नमस्कार मित्रांनो, मी बैलगाडा प्रेमी बारामतीकर या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत करतो। मित्रांनो, जी तुम्हाला अपेक्षा होती त्या अपेक्षेचं आज ज्या बैलगाडी क्षेत्रात ज्या माणसाची आतुरतेने बैलगाडी मालक असतील, बैलगाडी चालक असतील, अनेक चाहते बैलगाडा प्रेमी त्यांना सुद्धा वाटत होतं बाह्यांनी काहीतरी वेगळं करावं। तर आज आपण असा एक विषय घेऊन आलोय, सृष्टीप्रिया गौतमबाया काकडे यांची नवीन खरेदी। आता तर सगळे मॅसेजच करतात की बाह्यांच्या दारात पुन्हा नंद्या आला, पण गौतमबायांच्या पुन्हा दारात सर्जा आला। मित्रांनो, सर्जाचं हाय असा सर्जा आणि नंद्या ह्याच्यात काहीच फरक नाही असा बाह्यांनी घेतलेलं आजची नवीन खरेदी। बाह्यांची लागोपाठ बुरकवडीचं मैदान असन, अंगापूर असन, अशा 5 ते 6 मैदानातला 1 नंबरचा मानकरी सर्जा आज गौतम बाह्यांनी खरेदी केलाय। मित्रांनो, बाह्यांनी खरेदी केलाय, पण लाखो चाहते बाह्यांचे आहेत, त्यांना आज खूप असा आनंद झाला आहे। असंच बाह्या तुम्ही असंच बैलगाडी क्षेत्रात सातत्याने तुम्ही आल्यानंतर बैलगाडी मालकांना, चालकांना, तमाम मायबाप असतील, बैलगाडा प्रेमी असतील, शौकीन असतील, यांना आज खूप असा आनंद वाटतो। कारण की बाया तुमची सगळी अपेक्षेने वाट पाहत असतात, पण तुम्हाला बी काही लोकांचं फोन येतात असं तसं, पण तुम्हाला ह्या बैलगाडी क्षेत्रातील आणि शर्यतीमधील अतिशय तुम्हाला सुद्धा 20 वर्षाचा अनुभव आहे, खूप अशी पारख पण आहे। तुम्ही बराबर शोधून सर्जा हा घेतला आणि सर्जा घेऊन सुद्धा तुमच्या दावणीला आज आम्ही तर स्टेटस पाहिलाच, त्यातून सुद्धा तुमचं अभिनंदन भैया प्रथम करतो। कारण की पुन्हा तुम्ही आपल्या दावणीवरती कसा बैल पाहिजे हा शोधून पुन्हा तुम्ही 2 महिन्यात आपल्या दावणीवरती सर्जा उर्फ आता सगळे तर प्रेक्षक मायबाप तर म्हणतंय की पुन्हा बाह्यांनी तुमच्या दारात नंद्याचा आणला, पण सोमेश्वराच्या कृपेने बाह्या तुम्हाला एक बैलगाडी क्षेत्रातलं वरदानच आहे आणि पारख सुद्धा आहे। असे बैलगाडी क्षेत्रात कोणाला अशा वस्तू मिळतात असं काय नसतं, पण तुमचं नियोजन हे परफेक्ट असतं आणि तुमची काम करणारी सर्व टीम जी असते ती लय बारीक अभ्यास करत असते। अभ्यास करून कोणतं वासरू बाह्यांना चालन हे पाहत असते। त्याच्यामुळं तुम्ही बैलगाडी शर्यतीत पुन्हा सक्रिय जास्त प्रमाणात झाला, त्याबद्दल सुद्धा बाह्या असंच प्रत्येकाच्या अपेक्षा आहेत की बाह्याने सातत्याने मैदानात वरती आलं पाहिजे, हे केलं पाहिजे। पण तुम्ही जे आज नवीन खरेदीचा तमाम बैलगाडी शौकीनांना थोडासा धक्काच दिला आहे। आजची वस्तू तुमची खूप अशी पळती आहे, मी सुद्धा पाहिलेले आहे, परंतु तुम्ही लावलेल्या सर्जाचं डोकं हे पूर्णपणे यशस्वी तुम्ही पार पाडणार हे सुद्धा आम्हाला अपेक्षा आहे। पण आपल्या जवळचा माणूस सातत्याने बैलगाडी क्षेत्रात किंवा बैलगाडी शर्यतीमध्ये असणं हे आम्हाला सगळ्यांना भारी वाटतं, पण तुम्ही काय मैदानात नाही दिसला तर आम्ही सुद्धा नाराज होतो। अशा अनेक चाहते सुद्धा तुमचे नाराज असतात, त्याच्यामुळे तुम्ही सतत बैलगाडी क्षेत्रात सारखं असलं पाहिजे। कारण की कुठंतरी असं वेगळं वाटतं, काही ठिकाणी गालबोट लागतं, त्यात आपल्या हक्काचा माणूस म्हणलं तर बाह्या तुम्हीच असता। असे तुमचे बरेचसे सहकारी मित्रसुद्धा एकमेकाला सहकार्य करतात, परंतु आपले जवळचे जे तुमचा जुन्या इतिहास पाहिला तर फार असा मोठा आहे बैलगाडी क्षेत्रातला, आणि त्या इतिहासाचा तुम्ही पुन्हा वारसा पुन्हा चालू ठेवण्याचा प्रयत्न केला। आणि तुम्ही इथून पुढं सुद्धा बाह्या जसं शिवाजी महाराजांनी जो इतिहास रचलाय, की तो इतिहासाचं नाव अख्ख्या जगामध्ये
किंवा 14 देशामध्ये नाव निघतं, त्याच पद्धतीने भैया आपल्या बैलगाडी क्षेत्रामध्ये सुद्धा तुम्ही एक इतिहास रचला आहे की तुमचं नाव सातत्याने सारखंच निघत राहतं आणि हे निघतच राहणार, कारण की तुम्हाला त्यातलं जे ज्ञान आहे ते तुमचं ज्ञान, तुमचं कौशल्य हे फार वेगळंच आहे भैया. कारण की जो तो आपापला इतिहास रचण्याचा प्रयत्न करत असतो, बैलगाडी क्षेत्रातला प्रत्येक बैलगाड्या मालकांच्या, प्रत्येक चाहत्यांच्या, प्रत्येक सुट्टी मेकरच्या, गाडी मालकांच्या सुद्धा काहीतरी आपला इतिहास राहिला पाहिजे. त्याच धर्तीवर तुम्ही सुद्धा आज तुमचा पाठीमागचा इतिहास सुद्धा 18 वर्षाचा फार मोठा आहे. त्याच धर्तीवर तर तुम्ही सुद्धा आज बैलगाडी क्षेत्रातलं स्वराज्याचं स्वप्न तुम्ही जी डोक्यामध्ये घेऊन जे आज सर्जाची खरेदी केली, फार वेगळी केली. आम्हाला सर्वांना आणि प्रेक्षकांना सुद्धा फार अशी वस्तू तुमची मनापासून आवडली. आणि तुम्ही सुद्धा भैया मागील आणि हेतून पुढच्या काळात सुद्धा ज्या गोष्टीचं इतिहासातलं पान असतं ते बैलगाडी क्षेत्रातलं पान सुद्धा भैया तुमचं असंच वाचलं जाणार आहे. आणि हेतून पुढं सुद्धा भविष्यकाळ सुद्धा तुमचा फार मोठा होणार आहे. आणि बैलगाडी क्षेत्रातलं नामांकित नाव सृष्टीप्रिया गौतम भैया काकडे यांची नवीन खरेदी सर्जा. मित्रांनो, मी जी ह्याच तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय, कारण की तुम्ही बारीक विचार करा. ज्या व्हिडिओमध्ये यूट्यूबवाले सुद्धा सर्व त्यांची मुलाखत घेतात, पाहतात, पण हा राहणारा इतिहास गौतम भैयांचा बैलगाडी क्षेत्रातला इतिहास फार मोठा आहे आणि मोठाच राहणार, हे सातत्याने मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि भैयांना सर्जाच्या नवीन खरेदीबद्दल शुभेच्छा देतो. मित्रांनो, धन्यवाद.